प्रत्येकालाही माहीत आहे की वर्ल्ड कप 2019 कोणती टीम जिंकली आहे. हो, मी त्याच वर्ल्ड कप 2019ची गोष्ट करीत आहे. आपण ही वर्ल्ड कपच्या फायनल जवळ जाऊन आलो, पण मी आपल्या इंडियन टीमची नाही तर वर्ल्ड कप 2019च्या फायनलची गोष्ट करीत आहे. ज्यात फायनल तर इंग्लंड जिंकला, पण मला आज पण कुणीही विचारले तर माझं उत्तर हेच असेल की माझ्यासाठी वर्ल्ड कप विजेता फक्त न्यूझीलंडच राहणार. कारण ज्या पद्धतीने ते क्रिकेट खेळले होते ते ही ट्रॉफी डिझर्व करतात. मी एवढंच म्हणतो, केन विल्यमसनला इंग्लंडने न्यूझीलंडला नाही हरवलं तर त्यांना हरवलं त्यांच्या खराब नशिबाने. ज्या पद्धतीने ते खेळत होते, ज्या पद्धतीने एक कर्णधार आपल्या प्लेयरला सांभाळून घेत असत, यामुळे वाटतंच की न्यूझीलंड ट्रॉफी डिझर्व करतो. जर केन विल्यमसनच्या जागी जर कोणत्याही टीमचा कॅप्टन या प्लेयर असता तर शपथ सांगतो ते डोळ्यात असलेले अश्रू लपवू शकले नसते. असं नाही की टीम या कोणत्याही प्लेयरने त्यांना हरवलं नाही, हे काहीच नव्हतं. यात त्यांची पण काही चूक नव्हती, पण जे काही घडलं फायनलच्या दिवशी ते नशिबातच लिहिलेलं होतं. इतकं काही झालं तरी त्यांनी ती हार स्वीकारली, ते पाहून खरंच भारी वाटलं. पण काय जिगर आहे भाऊ केन विल्यमसनचा. प्रत्येकाचं स्वप्न असतं वर्ल्ड कप चॅम्पियन बनायचं, पण ह्या वेळेस नाही तर नेक्स्ट टाइम नक्की.